Gracias.
विरोधी पक्ष नेते माननीय श्री अंबादास दानवे साहेबांचं या सभागृहात आगमन झालेलं आहे. आपण सर्वांनी टाळ्याने त्यांचं स्वागत करायचं आहे. साहेबांनी सदापन व्हायचं आहे. त्याबरोबर मी जिल्हा प्रमुख सहसंबंध प्रमुख तसेच इतर पक्षांनी केलेली आहे त्यांनी सुद्धा इथे यायचं आहे. शासन आपल्या गाडीची नुसती बात आम्ही देतो जनतेचा या वाक्याला या कार्यक्रमातून सुरुवात होत आहे. ते बाहेर बसले त्याला पुन्हा विनंती करतोय. आपले निवेदन साहित्याचे फक्त बसवलं तिथे देऊ शकतो. ज्येष्ठ कार्यकर्ते विरोधांना हे ज्येष्ठ कार्यकर्ते शिवसेनेचे माध्यमचे स्वागत करतात. तसेच शिवसेना महिला आघाडी त्यांच्यातर्फे सर्वांना मुख्यमंत्र्यांचं स्वागत होते. मी इतर पक्षातून त्याला पण विनंती करतोय की आपण स्वागत केलं आहे. महिला आघाडी पालघर उद्धव बाळासाहेब ठाकरे स्वागत आहे. मी पालघर तालुका राजेश अधिकारी काँग्रेसचे अध्यक्ष आहे. आमच्या गावालगतच फुली बेट आहे. ते जवळजवळ 18 किलोमीटर अंतरावर आहे. समुद्रामध्ये आणि तिथे कोणतेही डेव्हलपमेंट झाले नाही. ते वसई तालुक्यामध्ये होते. तर तिथे आज 12 ते 15 लाख रुपये घेतला त्यांनी. तिथे देखील शेतकऱ्यांनी तो सुद्धा मानले नाही आमच्या तालुक्यात. तर आम्ही त्यांचं असं कलेक्टर ऑफिसला हे निवेदन दिलं. ते म्हणे की वसई तालुक्यामध्ये तर आम्ही सांगितलं आम्हाला पालघर तालुक्यामधलं तर जाऊ द्या ना. आज पालघर तालुका म्हणजे अनेक गावामध्ये वेगवेगळे भाग आमच्या गावापासून प्रत्येक किलोमीटर मागे भाव बदललेले आहे. आणि ही साहेब आमची शेतजमीन आहे. विशेष म्हणजे त्या लोकांनी भूसंपादन करताना 17 मीटर याची जास्त जागा आणि त्या आमची जागा घेतली समजा 10 मीटर. त्याच्या व्यतिरिक्त ते लोक म्हणतात की 5 मीटरपर्यंत जागा सोडायची म्हणजे 15 फूट झाली. सर्व ही जागा त्यामुळे कोणतेही वेरिएशन वगैरे त्या लोकांनी ठरवलेलं नाही. आमच्या गावामध्ये प्राथमिक शाळा जिल्हा परिषद शाळा कोणतंही पुनर्वसन न करता त्या लोकांनी तोडण्यात आले नाही. आज 1 वर्ष गेले त्याची कोणतेही फी मागे नाही. आज विद्यार्थी एकाच वर्गामध्ये 2 वर्ग एकेका वर्गामध्ये भरवल्या जातात. तिथे विद्यार्थी तिथे आमच्या गावामध्ये शेतकरी सोसायटी आहे. ही सोसायटी सुद्धा त्या लोकांनी तोडण्यात आली. त्याचं कोणतंही व्हॅल्युएशन न करता मी हे करून ठेवलेलं आहे. आमच्या गावामध्ये अनेक पाण्याच्या समस्या आहेत. परंतु त्याच्यावर सुद्धा ते लोक काय करत नाही. आमचं एकच म्हणणं आहे की बुलेटिनने आम्हाला योग्य द्यावं. हे आम्हाला तुम्ही औरंगाबाद खंडपीठाकडे जा. तिथे तुम्हाला जायचं इथे जे गरीब शेतकरी तिथे जाऊ शकत नाही. आम्ही हे कलेक्टर साहेबांच्या समोर गावी साहेबांनी खासदारांनी मांडलेलं होतं. त्यांनी काय सांगितलं सुरत ते गावापर्यंत सरसकट कसा भाव देता तर मग इथल्या शेतकऱ्यांना तोड नाही का. तर आम्ही त्यांना भाव विनंती केली आणि आम्ही सांगतो आम्ही का खंडपीठात जायचं. तुम्ही आमच्या जमिनी घ्यायला आले आणि जबरदस्ती जमिनी आणि आम्हाला आता तुम्ही समजा खंडपीठावर आम्ही नाही मागायला तर आम्ही त्यांना ते पण सांगितलं की आता कशी काय मिळत दूर काढत खंडपीठ सर खंडपीठ औरंगाबादला टाकलं. आता इतर शेतकरी कसे जाते ते औरंगाबाद. आणि आम्ही जाणार नाही सर. आम्ही तुमच्याकडे न्यायाची अपेक्षा करतो. आणि का जायचं परत वर्षानुवर्ष शेतकऱ्यांनी 1 रुपया घेतल्याने त्यांची जमीन या लोकांनी पुढे केली. आता 1 वर्ष जर हे लोक भात शेती करू शकत नाही.
आम्ही 1 रुपया घेतला नाही. 8 जानेवारीला कलेक्टर साहेबांनी उलट अधिकाऱ्यांना सांगितलं आमचे फक्त 17 करोड रुपये 130 शेतकऱ्यांचे तुम्हाला हे देऊन टाकायचं आणि थांबवलं काम तर तुम्हाला इलेक्ट्रॉनिक तुमच्याकडे वस्तू करतील ते चांगलं आहे का शेतकऱ्यांना लक्ष देऊन ते चांगलं आहे. तरी आमच्या वतीने अन्याय जायचं न्याय मिळत नाही आम्हाला साहेब. आपल्या माध्यमातून तेवढं पुढे विषय पैसे घ्यायला 1 महिन्याभरात त्यावेळी आमच्या सह्या घेतल्या 2,66,000 एवढा आम्हाला सांगितलं हे असं काय भाव आहे हा सांगितलं होता हा दिला काय ते बरोबर झालं. माझी स्पष्टपणे माझ्या नावावर दुसऱ्याची जमीन त्या जमीनदाराला पैशाची काय हो म्हणून मी त्याला पैसे देऊन टाकले भावामध्ये काहीच कारण नाही आणि याच्यामध्ये फार मोठ्या प्रमाणात विद्यार्थ्यांना म्हणजे सकाळी जर विद्यार्थी घरातून 7 वाजता बाहेर पडला तर जवळजवळ 12 तास तो बसे झाला. पाठपुरावासाठी स्वतंत्र यंत्रणा
काय करावं? जिल्हा अधिकारी बोलत नाही, जिल्ह्याचा मत्स्य अधिकारी बोलत चालेल का? बाहेरून आलेला साखर कारखानदार प्रस्थापित त्यावेळेचा सत्ताधारी होता तो आणि त्याने जवळपास 3 ते 4 हजार एकर जागेवर कोळंबी प्रकल्प शासनाच्या खाजण जागा भाडे करारावर मागून येथे साहेब मूळ विषय आहे ना की जे गाव आहेत ना त्या गावामध्ये सर्व भूमिपुत्र आहेत ना ते मासेमारी करतात. म्हणजे आगरी कोळी यांचा वंश परंपरागत उद्योग आहे मासेमारी आणि त्यांच्या उदरनिर्वाहाचं साधन त्यांनी हिरावून घेतलं. गेली 30 वर्ष येथे भूमिपुत्रांवर अन्याय होत आला आणि त्याला कुणीही वाचन कोणी नाही. आज परिस्थिती अशी आहे की त्या गावामधली मुलं आपल्या समाजाची मुलं ही रोजंदारीवर कुठे कंपनीत कामाला जातात, कुठे वसईगडमध्ये सफाई कामगार म्हणून कामाला जातात आणि त्या कॉन्ट्रॅक्ट पद्धतीमध्ये तुमच्या पगारावर ते काम करतात. देश घडलेला आहे आज आमचा हा वर्ष परंपरागत उद्योग 30 वर्षाच्या भाडेकरात संपुष्टात आल्यानंतर आम्हाला परत मिळेल अशी आम्हाला आशा होती. पण दुर्दैवाची गोष्ट अशी की 2021 साली याचा भाडेकरार संपल्यानंतर देखील आता गेल्या 3 वर्षात वारंवार पाठपुरावा करून देखील हा कोळंबी प्रकल्प झाला त्या जागेवर मासेमारी करत आहे. मुख्यमंत्र्यांपासून ते महसूल मंत्र्यांपासून सर्वांना गेल्या 3 वर्षांमध्ये कमीत कमी 5-5 वेळा आम्ही भेट दिली. कारण काय सगळ्यांचं म्हटलं तरी म्हणजे SP साहेबांकडे माझ्यावर कंप्लेंट केली. त्याच्यामध्ये मी बॅनर लावले त्याच्या विरोधात म्हणून अजित पवारने स्वतः फोन केला असं दिलं. त्यावेळेचे SP साहेब होते दत्तात्रय शिंदे यांनी सरळ मला बोलावून सांगितलं की याच्यामध्ये अजित पवार डायरेक्ट इंटरफेअर करणार. हॅलो
पूल 7 ते 8 वर्षापासून रखडला होता. आमदारांनी निधी पास केला, परंतु ते काम चालू झालं, PWD काम चालू केलं आणि महिन्याभरात ते काम परत बंद पडलं. कारण एक व्यक्तीने हायकोर्टाचा स्टे घेतला आहे. तर आज रायगावमध्ये होणारा विकास आज लाखोच्या संख्येने लोक बसून आलेले आहेत तिथे आणि प्रवाशांना स्टेशनपर्यंत जाण्यासाठी रिक्षा जात नाही, चालत प्रवास करावा लागतो. तर आज 7 ते 8 वर्ष होऊन देखील हे काम रखडत आहे. आपण त्याकडे लक्ष घालून लवकरात लवकर रायगाव पूर्वेतील जनतेला आपण सुखद सोयी जी आहे ती आपण करून देऊ. आपल्या बाजूला अशा आपला संपूर्ण रायगावकर वासियांकडून नम्रतेची विनंती आहे. तुमच्यामुळे जे रायगाव स्टेशनकडे पूर्वेकडे महापालिकेचं PWD आहे, महापालिका आहे.